नमस्कार. मी वैद्य स्वप्नील वाणी. उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणजेच ग्रीष्म ऋतू सुरू झालेला आहे आणि हा उन्हाळा भयंकर जाणवतोय. हो, काही काही ठिकाणी 42-45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलंय. महाराष्ट्रात काय, देशात सुद्धा. मग अशा वेळेस पित्ताची लक्षणं फार पेशंटमध्ये पाहायला मिळतात. डोळ्यांची आग होणं, तळपायांची आग होणं, तळहाताची आग होणं किंवा डोकेदुखी, डोक्यामध्ये असं गरम वाफा आल्यासारखं वाटणं, जळजळीत पित्त बाहेर पडायला लागतं, वारंवार ॲसिडिटी होते किंवा मुळव्यासारखे आजार किंवा माउथ अल्सरसारखे आजार किंवा म्हणजे मुखपा किंवा तोंड येण्यासारखे आजार हे इथे पाहायला जास्त मिळत आहेत. त्यामुळे अशा आजारांकरता किंवा अशा उन्हाळ्याचे जे त्रास होतात, तो तुमचा उन्हाळा सुसह्य कसा करता येईल याकरताच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का? नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा. उन्हाळ्यात पाणी पिणार, नुसतं पाणी किती पिणार आपण? त्यामुळे यावेळेस उन्हाळ्यात तुमच्या शरीरातल्या पाण्याची पातळी सुद्धा कमी होते आणि त्याचसोबत तुमच्या शरीरातली ऊर्जा, जी एनर्जी लेवल आहे, ती सुद्धा कमी व्हायला लागते. त्यामुळे अशा पदार्थांचा आपला समावेश जेवणात करावा लागणार किंवा पेयांच्या स्वरूपात करावा लागणार. ही शरीराची जी ऊर्जा आहे ती भरून काढण्यासाठी विविध प्रकारची सरबतं तुम्हाला वापरता येतात. त्याच्यामध्ये वाळाचं, चंदनाचं, गुलाबाचं सरबत घेता येतं किंवा पातळ ताक घेता येतं, काळ्या मनुकांचं पाणी घेता येतं, कैरीचं पन्हं आहे किंवा जांभळांचं सरबत आहे, करवंदाचं सरबत आहे. अशी पेय तुम्ही ही घेऊ शकतात. यासोबत आमसुलाचा सार घेतात किंवा कैरीचा सार सुद्धा जेवणात वाढून घेत असतात. तो सुद्धा या ठिकाणी पोषण करण्यासाठी खूप छान फायदेशीर ठरतो. काही आयुर्वेदिक कल्प सुद्धा असतात, जी मात्र तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या. त्याच्यामध्ये षडंगोदक आहे, लाजा फांट आहे किंवा खर्जूरादी मंथ हे सुद्धा आहे. हे तुम्ही तुमच्या जवळपासच्या वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकतात. ही औषधं किंवा ही जी सगळी सरबतं सांगितली, ही तुमची नक्की शरीरातली ऊर्जा लेवल सुद्धा वाढवणार आहे आणि पाण्याची लेवल सुद्धा शरीरातली वाढवणार आहे. ह्या काळात भूक कशी असते? भूक साधारण असते, त्यामुळे पचेल तेवढंच खा. अजीर्ण होणार नाही, अपचन होणार नाही याची काळजी जरूर घ्या. या काळात फळं सुद्धा भरपूर येत असतात. रसाळ फळं जी असतात ती भरपूर येतात. त्यामुळे तुमच्या लोकली, तुमच्या आसपास जी काही फळं पिकतात ना, ती जरूर खा. त्याच्यामध्ये मग काकडी आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, केळी आहे किंवा करवंद आहे, जाम आहे, जांभळं आहेत. या फळांचा, आंबे आहेत, यांचा वापर जरूर करा. उगाच त्या सफरचंद, किवी, लिची किंवा स्ट्रॉबेरी फळांच्या मागे लागू नका. एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या प्रदेशात राहत असतात ना, तिथलं वातावरण कसं आहे, त्या वातावरणाला अनुकूल असणारे फळं किंवा फळभाज्या हे ईश्वराने तिथे निर्माण करून ठेवले असतात त्या भूमीमध्ये. त्यामुळे लोकली फळांचा वापर तुमच्यासाठी कधी पण चांगला असणार आहे. त्यानंतर इथे कपडे वापरताना उन्हाळ्यात स्वाभाविकच आहे, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. अगदी अक्षरशः टोपी सुद्धा पांढऱ्या रंगाची वापरा, रुमाल सुद्धा पांढऱ्या रंगाचा वापरा. कारण पांढरा रंग हा उष्णतेला परावर्तित करतो. त्यामुळे गडद रंगाचे कपडे इथे वापरणं शक्यतो टाळा. या काळात तिखट, खूप चमचमीत, खूप जळजळीत, खूप उष्ण पदार्थ असे खाण्यात जरा थोडे कमी ठेवा. उदाहरणार्थ, भेळ खायला गेलात, रगडा पेटीस खायला गेलात तर भैयाला जरूर सांगा, भैया तिखा थोडा कम डालना. इथे चिंचेची चटणी मात्र चालू शकते, कारण चिंचेची चटणी ही गोड, आंबट, खारट ह्या तिन्ही चवी त्याच्यामध्ये असतात आणि गोड, आंबट, खारट या तिन्ही चवी वाताचं शमन खूप चांगलं करतात आणि शरीरातली जी एनर्जी लेवल आहे ती भरून काढण्यासाठी खूप छान त्याचा फायदा होत असतो. यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लेप सुद्धा आपल्या शरीरावर लावू शकतात. जसे चंदनाचा लेप आहे, अष्टगंधाचा लेप आहे, त्यानंतर काही सुवासिक अत्तरं असतात. अल्कोहोल बेस नाही म्हणत मी, डिओड्रंट नाही म्हणत आहे, तर काही अल्कोहोल थंड तेलातून तयार केलेली जी तेलं असतात ती जरूर तुम्ही अत्तर म्हणून वापरा. किंवा पूर्वीच्या काळी किंवा अजूनही अत्तराचा कापसाचा बोळा हा असा कानात ठेवला जातो, त्याला फाया म्हणतात. तो सुद्धा तुम्हाला मंद वास देत असतो आणि शरीराचं पित्त कमी करण्यासाठी खूप छान फायदा करत असतो. यासोबत तुम्ही काही लेप जी सांगितले मी, ही लेप तुम्ही चंदनाचा टिळा इथे लावू शकतात, कपाळाला चंदन लावू शकतात, कानाच्या पाळीला लावू शकतात किंवा अंगाला पण सुद्धा थोडं चंदन लावलं तरी सुद्धा चालणार आहे. अजून काय करता येईल तर उन्हाळ्यात किमान 2 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा गार पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही अजून एक करू शकता की संपूर्ण अंगाला
पंचामृत जे आहे ते अंगाला लावू शकतात. 15-20 मिनिटं तसंच अंगाला ते जिरू द्या आणि त्यानंतर अंघोळ करा. खूप छान वाटणार. त्वचेला एक प्रकारे स्निग्धपणा येणार. पंचामृत नाही जमलं तर 1-2 चमचे तूप घेतलं, कधी 2 चमचे मध घेतलं, कधी आपलं पारंपरिक साय, बेसन असं एकत्र करून ते सगळं संपूर्ण शरीराला लावा आणि मग त्यानंतर अंघोळ करा. याला आयुर्वेदातला अभ्यंग म्हणतात. याच्यामुळे काय होणार आहे, त्वचेवर स्निग्धता येणार आहे, त्वचा अशी सॉफ्ट होणार आहे आणि त्या स्निग्धतेसोबत तुमच्या शरीरावर जे चिकटलेले मळ असतील किंवा धुळीचे कण असतील ते सहज निघून जाणार आहे. हे सुद्धा अभ्यंग आयुर्वेदात सांगितलेलं आहे. अभ्यंग फक्त दिवाळीलाच केलं पाहिजे अशातला भाग नाहीये. त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न पण असतो, मग उन्हाळ्यात आईस्क्रीम, थंड पदार्थ खावे की नाही? जरूर खावे. माझं म्हणणं आहे, जोपर्यंत पित्ताचा काळ असतो, म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे, थोडक्यात सूर्योदय ते सूर्यास्त, ह्या काळात तुम्हाला जे काही आईस्क्रीम, कुल्फी, काय जी फळं खायची असतील ना, थंड पदार्थ, ती जरूर खा. शक्यतो आईस्क्रीम, कुल्फी हे घरी बनवलेलं कधी पण चांगलं. त्यानंतर कांदा हा डोक्यावर ठेवायची पद्धत आहे. विदर्भामध्ये कांदा असा इथे ह्या टाळूवर डोक्यावर ठेवतात आणि उन्हात फिरतात किंवा उन्हात जाण्यापूर्वी ते वापरतात. खानदेशामध्ये सुद्धा कांदे खिच्यात ठेवतात. त्यामुळे आपण सुद्धा जेवणात कांद्याचा वापर जरूर करा. मग त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळा, त्याच्यावर चाट मसाला टाकून जेवताना खाल्लं किंवा कोशिंबिरीच्या माध्यमातून खाल्ला, कांदा कैरी एकत्र करून खाल्लं, मस्त काम होणार आहे. आता कांदा तुम्ही किसला आणि सरळ इथे टाळूच्या ठिकाणी लावला, आठवड्यातून एकदा लावू शकता तुम्ही. तेवढं जरी केलं ना तरी खूप सुद्धा त्याच्याने उष्णता कमी होते. केसांसाठी कांद्याचा रस किंवा कांदा सुद्धा लावणं खूप फायदेशीर ठरतं. ताप आल्यानंतर बऱ्याचदा आम्ही ही चिकित्सा सांगतो की डोक्यावर टाळूवर कांद्याचा किस ठेवा किंवा तळपायाला कांद्याचा रस चोळा. त्याच्याने नक्की ताप उतरायला फायदा होत असतो. आता यासोबत तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकतात. प्राणायाम करताना अंतकुंभक हे जास्त प्रमाणात करा. अंतकुंभक म्हणजे काय, जेवढा वेळ शरीरात श्वास आतमध्ये घेता येईल तेवढा घ्या, म्हणजे थंड हवा आतमध्ये येईल आणि बाहेर सोडताना जी हवा आहे स्वाभाविक आहे ती गरम हवा असणार आहे, ती बाहेर हवा सोडा. म्हणजे त्याला प्राणायाममधलं अंतकुंभक म्हणतात. त्यामुळे जास्त वेळ आतमध्ये गार हवा धरून ठेवा आणि नंतर मग उच्छ्वासाद्वारे ती हवा बाहेर सोडा. अनुलोम विलोम सारखा प्राणायाम सुद्धा तुम्ही या ठिकाणी जरूर करू शकतात. शीतली सितकारी हे 2 व्यायाम पित्त प्रकृतीचे असलेल्या लोकांनी, ज्यांना ह्या उन्हाळ्यात खूप त्रास होतो, अशा लोकांनी शीतली सितकारी नावाचे 2 प्राणायाम आहेत, ते सुद्धा जरूर करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे नॅचरल तेलापासून तयार केलेली जी अत्तर असतात ती सुद्धा तुमच्या कानाच्या पाळीला लावा, अंगावर लावा. त्याच्यामुळे सुद्धा एक मंद सुगंध शरीरामध्ये निर्माण होऊन पित्त सुद्धा कमी होण्यासाठी ही सुद्धा चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. मण्यांच्या माळा घालायला सांगितलं आहे किंवा मोत्यासारखं जे द्रव्य आहे ते गळ्यात परिधान करायला सांगितलंय किंवा मौतिक भस्म असतं किंवा काही प्रवाळ भस्मसारखी औषधं असतात, प्रवाळयुक्त गुलकंद असतो, ही सुद्धा तुम्ही जेवणात किंवा आहारात ही तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात काय, मनाला प्रसन्न करणारं, मनाला संतोष देणारं आणि मनाला हलकेपणा वाटण्यासाठी जे जे तुम्हाला काही करता येईल ना ते जरूर ह्या उन्हाळ्यात करा. मला खात्री आहे हा उन्हाळा तुम्हाला ह्या उपचारांनी नक्कीच सुसह्य ठरणार आहे. धन्यवाद.